ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यांसाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता आणि नियंत्रण मिळणार आहे। वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या बँकिंग कायदे अधिनियम 2025 अंतर्गत या तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होतील। आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतंय। गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासनं पडल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आरटीओ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबर पर्यंत बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला। देशातील सर्वाधिक खोलीच्या प्रस्तावित वाढवण पोर्टच्या बांधकामाला विकासक JNPA गती दिली आहे। यानुसार या पोर्ट परिसरामध्ये लाटा रोखण्यासाठी खोल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे। भिंत 10.47 किलोमीटर लांबीची राहणार असून ती बांधण्यासाठी 4 मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला। शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी होणारा विरोध लक्षात घेता त्याच्या नकाशावर बदल करण्यात येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या गडचिरोली गोंदियापर्यंतच्या विस्ताराच्या 2 ते 3 निविदा या रद्द करण्यात आल्या आहेत असं देखील ते म्हणाले। भारताने जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि वन संवर्धनामध्ये आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे। ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025 या अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत भारत 9व्या स्थानावर पोहोचलाय। मागील वर्षीच्या 10वा क्रमांक सुधारून भारताने यावर्षी एक पायरी वर चढली आहे। संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख निर्माण झाली आहे। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचा हस्तांतरण करण्यात आले। कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता, पण यावर आता पर्याय म्हणून महावितरणाप्रमाणेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देखील 13,141 मोबाईल सिम कार्ड वाटण्यात आलेत। बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहे। मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। सोन्याने तेजीचा सूर लावत 1,236 रुपयांची वाढ नोंदवली, तर दुसरीकडे चांदी 4,120 रुपयांनी घसरली आहे। 3% GST सह 24 कॅरेट सोनं हे 1,27,720 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदीचे भाव 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आलेत। दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये सोनं 1,34,000वरून 1,28,000पर्यंत खाली घसरलं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव हा दुप्पट होता, त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेने कमी दिसला। मात्र तरीही दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये महामुंबईत सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाल्याचं सोने व्यापारी सांगतात। यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं देखील व्यापारी सांगतात। मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 पासून ते दुपारी 1:20 हा ब्लॉक असल्यानं कर्जत खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार आहे। दिवाळी आणि छठपूजेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गावर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला। या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे हडपसर ते नागपूर स्पेशल ट्रेन धावणार आहेत। सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबतचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय। येत्या 10 दिवसांमध्ये हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबर पर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय।
येत्या 27 आणि 28 ऑक्टोबर दरम्यान मुंबईमध्ये छठपूजा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे। या अनुषंगाने मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम घेणार आहेत आणि तौराही करणार आहेत। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीने उन्हाचा चटका सहन करावा लागतोय। आता मुंबईसह ठाणे, पालघर तसेच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। दिवाळीत नरक चतुर्दशी ते भाऊबीजेपर्यंत दादर येथील फूल मार्केटमध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज फूल व्यापाऱ्यांनी बांधलाय। या काळामध्ये झेंडू, शेवंती, आंब्याची पानं, मोगरा, गुलाब, सोनचाफा तसेच सजावटीच्या फुलांची मोठी विक्री झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। मुंबईतील प्रभादेवी पूलबाधितांसाठी म्हाडाकडून 119 घरांची यादी MMRDAला देण्यात आली होती। त्यापैकी 83 घरांमध्ये MMRDAने स्वारस्य दाखवलंय। या घरांच्या मोबदल्यात MMRDA कडून म्हाडाला 100 कोटी मिळणार आहेत। मुंबईत दिवाळीत झालेली बेसुमार फटाकेबाजी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स 200 वर म्हणजेच खराब नोंदवला जातोय। शिवाय धुरक्यामुळे हवेची दृश्यमानताही कमी झाली आहे। हवामान आरोग्याला घातक बनलंय। देशात 2024 मध्ये झालेल्या सर्व पेमेंट व्यवहारांपैकी संख्येनुसार 99.7% आणि रकमेच्या दृष्टीने 97.5% व्यवहार डिजिटल माध्यमातून झालेत, असं RBIने जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये म्हटलंय। गेल्या काही वर्षातील आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीनंतर यावर्षी ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्याने दिवाळीमध्ये बाजारपेठा या गर्दीने फुलून गेल्यात। कपडे, फटाके, मिठाई, कंदील, सजावटींच्या वस्तू तसेच सोन्याचे दागिने आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक्स यांची विक्री ही लक्षणीयरित्या वाढली आहे। त्यामुळे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। पालिकेकडून होणाऱ्या 426 घरांच्या लॉटरीसाठी मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। मागच्या आठवड्यामध्ये 16 ऑक्टोबर पासून ते 23 ऑक्टोबर पर्यंत केवळ 8 दिवसांमध्ये तब्बल 10,000हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे। नोंदणी केलेल्यांमध्ये 333 जणांनी प्रत्यक्षात अर्ज भरले असून 168 जणांनी पैसे भरून अर्ज निश्चित केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे। भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षामध्ये 6.7 ते 6.9% दराने वाढणार असल्याचा अंदाज डिलॉइट इंडियाने वर्तवलाय। एप्रिल-जून 2025 मध्ये अर्थव्यवस्था 7.8% उसळी मारली होती। त्यानंतर महागाई कमी झाल्याने आणि खरेदीला बळ मिळाल्याने ग्राहक खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे। ऋतुबदलादरम्यान हवामानामध्ये अनेक स्थित्यंतरे होत आहेत। वाऱ्याची बदलती दिशा, वाऱ्याचा संथपणा आणि फटाक्यांची आतषबाजी या कारणांमुळे मुंबईच्या आकाशात धुलीकणांचं प्रमाण वाढलंय। परिणामी गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे। दिवाळीनिमित्त यंदा मुंबईतील 4ही RTO कार्यालयामध्ये 11,528 नव्या वाहनांची नोंदणी झाली। यात बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिलं असून कार खरेदीत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट दिसून आली आहे। शहरातील मौल्यवान हिरव्या परिसरांपैकी एक असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी निर्णायक पाऊल उचललंय। मुंबई उच्च न्यायालयाने 4 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली। ही समिती 3 दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करेल। तुळजापूरच्या खडकी गावातील शेतकऱ्यांना मंदा म्हात्रेंनी 6 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटलेत। जवळपास 350 कुटुंबांना या किटचं वाटप करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली। लाडक्या बहिणींनी औक्षण करून देवेंद्र फडणवीसांना ओवाळलं। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलाय। अचानक आलेल्या पावसाने सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली। शहराच्या विविध भागांमध्ये तासभर मुसळधार पाऊस पडलाय।
संरक्षण खात्याने तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे। यामध्ये नाग क्षेपणास्त्र, पाणी व जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी आणि टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणे यांचा समावेश आहे। उत्तराखंडमधील केदारनाथ आणि यमुनोत्री या हिमालयातील तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले आहेत। थंडी असूनही समारोप समारंभामध्ये सुमारे 10,000 भाविक हे उपस्थित होते। त्यांनी हर हर महादेव आणि हर बाबा केदारनाथ बम बम बोलेच्या जयघोषामध्ये परिसर दुमदुमून टाकला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथे शौर्यवन आणि लाईट अँड साऊंड शोचं उद्घाटन केलं। यावेळी त्यांनी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्ध संग्रहालयाला देखील भेट दिली आहे। देशभरात SIR लागू करण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे। ऑक्टोबरच्या शेवटी ही घोषणा होऊ शकते। गुरुग्राममधील द्वारका एक्सप्रेसवर चालत्या वाहनातून फटाके फोडण्यात आले आहेत। हा जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशातल्या हापूडमध्ये फटाक्यांची रील बनवण्याच्या नादात एक तरुण गंभीररित्या भाजलाय। रील बनवताना फटाका फुटल्यानं हा युवक होरपळला। मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यामध्ये कार्बाइड गगने फटाके उडवल्याने 14 मुलांना दृष्टी गमवावी लागली आहे, तर 150 मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। छत्तीसगडमधील कांकेर येथील बस आणि दुचाकीची धडक झाली। या दुचाकी स्वार जखमी झालाय। या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय। अमेरिकेच्या ऑन्टारिया इथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3घांचा मृत्यू झालाय। एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत 3 जण ठार झालेत। या प्रकरणी आरोपी ट्रक ड्रायव्हर जसप्रीत सिंहला अटक केली आहे। उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये एका कार चालकाने सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्धाला आणि त्याच्या जावयाला चिरडलं। या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। कारमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचं ओळखपत्र सापडल्यानं खळबळ उडाली। बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीने रौद्र रूप धारण केलंय। त्यामुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। पुरामुळे अनेक घरं ही पाण्याखाली गेली आहेत। हिमाचल प्रदेशच्या कुलूमध्ये मुसळधार पाऊस पडला। अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले। मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये काही अज्ञातांनी बँक ऑफ महाराष्ट्राचं ATM बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न केलाय। बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केलाय। दिल्लीच्या खानपूर परिसरामध्ये एका कारखान्यात भीषण आग लागली आहे। मोठ्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलंय। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। इस्रायल सैन्यानं लेबनॉनच्या बेका प्रदेशावर हल्ला केलाय असा दावा IDF करून करण्यात आलाय। IDFच्या दाव्यानुसार त्यांनी क्षेपणास्त्र कारखाना, हिजबुल्लाचं प्रशिक्षण शिबिर आणि इतर लष्करी स्थळांना लक्ष्य केलंय। अमेरिकन सैन्यानं पॅसिफिक समुद्रातून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 2 बोटींवर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 5 ड्रग्ज तस्कर हे ठार झालेत। येत्या 5 वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण आत्मनिर्भरता आणण्याबरोबरच चीनला सामर्थ्यवान देश करण्यावर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचं एकमत झालंय। पक्षाच्या 4 दिवस चाललेल्या बैठकीत पंचवार्षिक योजना ही मांडण्यात आली आहे। शी जिनपिंग यांची ही विचारसरणी चीनच्या प्रगतीमध्ये आणण्याबाबत पक्ष सहमत झालाय। मंदिरातील पुजारी विशिष्ट जात व वंशाचा असणं आवश्यक नाही, तशी कोणतीही धार्मिक प्रथा नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिलाय। पुजारीच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पात्र होण्यासाठी विशिष्ट जात व वंशाची अट घालणं चुकीचं आहे असं न्यायालयाने नमूद केलंय आणि अखिल केरळ धनतरी समाजाची याचिका ही फेटाळून लावली।